कशाची भाजी बनवायची आपण कोणाला विचारतो आपले हे मुलं असले किंवा आपल्या मिस्टरांना आपल्या पप्पा मम्मीला किंवा आत्या मामांना विचारतो रोज घरी जी माणूस असतं घरी त्यांना आज तुम्हाला कशाची भाजी खायची एक दुसरं म्हणतं आज हेच राहायचं ते दुसरं म्हणतं कशाची भाजी खायची आपल्याला रोज प्रश्न पडतो आणि त्यात वीकेंड जर असलं तर सारखं प्रश्नच पडतो आपल्याला कशाची भाजी नेमकी बनवायची मग फ्रीज उघडून बघतो सगळ्यात थोडं राहिलेलं असतं मग त्याची पण भाजी बनवूया आपण सेम माझं पण तसंच झालंय वीकेंड झालंय आणि सगळ्यातलं थोडं उरलेलं आहे मग त्याची मी भाजी बनवणार आहे मशरूम पनीर कॉर्न ग्रेव्ही माझ्याकडे थोडं उरलेलं साहित्य आहे मग त्यासाठी आपण भाजी बनवूया लेट्स स्टार्ट आपण काय साहित्य घेतलंय भाजीसाठी बघा मशरूम घेतलेलं आहे नंतर कॉर्न घेतलेला आहे मका चोला घेतलेला आहे बघा हे तुम्ही म्हणसाल कसं मका चोला घेते बनवते हे बघा अगदी हे कवलं घेतलेलं आहे मी हे कवलं मका चोला घेतलेला आहे एक कणसाचं हे घेतलेलं आहे कवलं कणेस फ्लावर घेतलेला आहे पनीर घेतलेलं आहे कॅप्सिकम डबू मिरची आपली ही नाही का शिमगा मिरची ती घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मोहरी जिरे घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे आणि हे आपलं बिर्याणी मसाल्याचं पान नाही का ते घेतलं आहे कढीपत्ता घेतलाय आणि तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे चला आपण कशी बनवायची ती पाहूया भाजी ही पनीर क्यूब्स आहे ना ती आपण अगदी नॉर्मल फ्राय करून घेऊ कारण की पनीर विरघळतं भाजीमध्ये म्हणून आपण पनीर फ्राय करून घेऊ जिरं टाकून मोहरी टाकून घेऊ अगदी नॉर्मल मोहरी टाकून घेऊ नंतर आणि हे जे पान घेतलं होतं ना बिर्याणीचं हे टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण हे पान एकच पान मी बारीक करून एकाचे 2 तुकडे करून असे टाकलेत कांदा छान भाजत आला आहे आपला ह्याच्यामध्ये आपण अगदी नॉर्मल हळद टाकून घेऊ छान हळद टाकून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेऊ एवढा कढीपत्ता लागेल आपल्याला कढीपत्ता जी आहे ते आपल्याला फ्लेवर देतो तो कढीपत्ता टाकलाय मी त्याच्यामध्ये आता फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी फ्लावर एवढा टाकून घेऊ छान भाजून द्यायचा बघा जसं कांदा लाल भाजलाय ना तसं छान भाजून द्याल ना त्याची फ्लेवर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजीमध्ये येते आणि ह्याचा थोडा कोमट वास असतो आपल्या फ्लेवरचा ते जातो छान भाजून घेतल्यानंतर आपली ही शिमगा मिरची ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ नंतर हे आपलं मशरूम एवढं सर्व छान आपलं पाणी सुटत आता भाजून घ्यायचं ह्याला आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकते छान आता ही विरघळूसवर डीप फ्राय करून घेऊ आपण आता ह्याला थोडा वेळ झाकून ठेवूया छान असं मिक्स करून घ्यायचं मिठामध्ये सगळं हे भाजलं पाहिजे आणि ह्याला 5 मिनिटं कमीत कमी झाकून ठेवायचं कारण की मीठ त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं पाहिजे हे बघा छानपैकी असं मशरूम हे बघितलं तर बघा मशरूम आपली शिमगा मिरची आहे छान मिठामध्ये छान भाजून द्यायचं कमीत कमी 5 मिनिटं आता आपण हे कॉर्न टाकून घेऊ ह्याच्यामध्ये अगदी आपण कवलं कॉर्नच घेतलेलं आहे कॉर्नपासून आपल्याला विटॅमिन ई भेटतं ह्या दिवसातच ह्या विंटर सीझनमध्येच आपल्याला कॉर्न खायला भेटतं बघा हे म्हणजे काय म्हणायचं ह्या हिवाळ्या सीझनमध्येच आपल्याला ही मका कणीस येऊन खायला भेटतं बघा नंतर आपल्याला भेटत नाही उन्हाळ्यामध्ये खूप हे होऊन जातं भेटतच नाही नेमकं म्हणजे ह्या सीझनमध्येच भेटतं कोणी खाल्लं नसेल तर खाऊन घेत जावं कारण की ह्याच्यामधून विटॅमिन ई भेटतं फायबर तर ह्याच्यामध्ये खूप आहे म्हणून खाऊन घेत जावं आणि ऑफिसला जाणारी माणसांनी खायला भेटत नाही कधी कधी मग असं भाजी बनवत जावा त्यामध्ये खूप विटॅमिन डी आणि फायबर खूप म्हणजे खूप आहे फायबर छानपैकी असं ह्याच्यामध्ये भाजून घेतलं आपण ही अंबारी मिरची पावडर घेतलेली आहे हे का आणि गरम मसाला घेतला ही दोन्ही बी आपण मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आपण लाल तिखट थोडंसं आपलं चटणी नसते का ते थोडे टाकून घेऊ हे बघा छानपैकी असं रंगीत दिसायला लागलं बघा लाल
अगदी मी थोडंसं पाणी ओतून घेते शिजण्यासाठी. टिफिन बॉक्ससाठी, लंच बॉक्ससाठी ही खूप बेस्ट ग्रेव्ही असणार आहे. आवर्जून खातात आणि ह्याच्यामधून प्रोटीन्स, व्हेजिटेबल सगळं टाकल्यामुळं आपल्याला खूप बेनिफिट भेटत आहे बघा. आणि हे चपाती संग आपण रोल करून सुद्धा चिल्ड्रन्सला देऊ शकतो. आता ही आपण झाकून ठेवू, एक 5 ते 10 मिनटं ह्याला शिजवून देऊ. ह्या कंटेन्सीमध्ये आपण ही करून घेऊ. छानपैकी असं ग्रेव्ही झालेली आहे आपली. ही पनीरचे पीसेस 4-5 आहेत ते टाकून घेऊ. पनीर छान भाजून घेतल्यानंतरच नाहीतर ह्याच्यामध्ये विरघळून जातं पनीर. छान भाजून घ्यायचं हो का. हे बघा असे, मग असे क्यूब्स राहतात पनीरचे. आपले व्हेजिटेबलचे ग्रेव्ही म्हणा, ह्याला नाही तर मशरूम पनीर कॉर्न ग्रेव्ही म्हणा, किंवा कॅप्सिकम मसाला म्हणा, किंवा कॉर्न मसाला म्हणा, आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. हे स्टेजमध्ये आपण ओढून आपण कोथिंबीर टाकतो. कोथिंबीरच्या ऐवजी डिफरंट आपण करू की खोबऱ्याला, ओलं खोबरं आहे ना ते मी खिसून वरून असं टाकून देऊ. कारण की खाण्यासाठी ही खूप क्रंची लागते बघा. कारण की सगळं असं सॉफ्टनेस आहे. मग ह्याच्यावरती आपण हे ओलं खोबरं खिसून टाकल्यानंतर ना आपल्याला खाताना खूप क्रंची वाटणार. चपाती बरोबर खाताना, किंवा पुरी सगळं खाऊ शकतो, डोसा सगळं खाऊ शकतो, किंवा व्हाईट राईसमध्ये असं मिक्स करून सुद्धा तुमच्या बेबीजने टिफिन बॉक्समध्ये चटणी ना टाकता, तिखट ना टाकता, किंवा असं करून देऊ शकता. खूप हेल्दी लंच बॉक्स आहे, ब्रेकफास्ट आहे, किंवा डिनरमध्ये खाऊ शकता. ह्या पद्धतीने आपली ग्रेव्ही, कॉर्न ग्रेव्ही रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपलं मशरूम पनीर कॉर्न रेडी झालेलं आहे. ह्यासाठी मी थोडंसं क्रंची लागण्यासाठी कॅरेट घेतलेलं आहे, नंतर आलमंड्स घेतलेलं आहे, चपाती. ही बेस्ट कॉम्बिनेशन लंच बॉक्स, डिनर, परत ना ब्रेकफास्ट असणार आहे. नंतर ह्याच्यामध्ये खूप बेनिफिट्स आहेत. आणि आपल्याला कधीतरी एक वीकली वन्स जर अशी भाजी बनवत जावं मिक्स व्हेजची. आणि नंतर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. माझं लंच बॉक्स रेसिपीसाठी मी हे बनवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं ते तुम्ही मला नक्की कमेंटवरती सांगा. आणि लाईक करा, माझ्या रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला अपडेट होईल. थँक्यू, बाय. टुमॉरो नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटू.